विठ्ठल भक्त चोखामेळा. चोखामेळा नावाचा भक्त पंढरपुरात राहत होता. त्याच्या अंतकरणातील शुद्ध भक्ती पाहून भगवंत त्याच्यावरती प्रसन्न होते. ते रोज चंद्रभागेचे स्नान करून नगर प्रदक्षिणा घाली आणि महाद्वारात येऊन लोटांगण घालण्याचा त्यांचा नित्यनियम होता. परंतु काही सामाजिक बंधनांमुळे त्यांना आत जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे ते देवाचे रूप ध्यानात आणून दुरूनच नमस्कार व भजन करीत असे. एकदा ते आपला नित्यनियम आटोपून भजन करीत बसले असता काही निंदक म्हणाले, "अरे चोख्या, देवाला तू कधी पाहिलं नाहीस आणि देवाचे भजन कशाला करतोस? तुझ्यावर पांडुरंगाचे प्रेम असते तर त्यानं तुला मंदिरात प्रवेश करू दिला असता." त्यांचे कटू बोलणे ऐकून चोखामेळाने त्यांना नमस्कार केला व म्हणाले, "पांडुरंगाच्या पायावरती डोके ठेवून त्यांचे दर्शन घ्यावे एवढी माझी योग्यता नाही. तो माझे रक्षण करतो. दर्शन नसले तरी मी त्यांच्या सानिध्यात आहे, हे समाधान कमी नाही." निंदकांच्या बोलण्याने उदास होऊन रात्री तसेच घरी गेले. भजन जेवण झाल्यानंतर रात्री झोपले असता गाढ झोपेत असताना पांडुरंग आले. त्यांनी चोखोबांना जागे केले आणि त्यांच्या हाताला धरून मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. तेथे देव त्यांच्याशी गुजगोष्टी करीत बसले. त्यांच्या चाललेल्या गुजगोष्टीने पुजाऱ्याने ऐकल्या व इतर भक्तांनीही ते पाहिले. लोक म्हणू लागले, "सर्व दारांना कुलुपे असताना तू आत कसा आलास?" चोखोबा म्हणाले, "माझ्या घरी येऊन माझ्या हाताला धरून राऊळात आणले. मी तुमचे लेकरू आहे. माझ्याकडनं काही आगळीक घडले असेल तर मला क्षमा करा." पुजारी म्हणाले, "देवाला तू बाटवलं, याची शिक्षा म्हणून तुला गावाबाहेर न राहता चंद्रभागेच्या पैलतीरावरती जाऊन राहावे लागेल. तू इथे राहिलास तर देव पुन्हा तुला देवळात घेऊन येतील." चोखामेळा म्हणाला, "मायबाप, मी तुमचा सेवक, साफसफाई करणारा. इतके दिवस मला सांभाळून घेतलं, आता मला दूर का लोटता?" असे म्हणून दुःख करून अश्रू ढाळू लागला. मनात म्हणाला, "हे कृपावंत विठ्ठला, आजपासून तुझे चरण दुरावले. माझे दैव निष्ठुर आहे." चोखोबा घरी आले आणि पत्नीसह चंद्रभागेच्या पैलतीरी राहायला गेले. त्यांनी मंदिराच्या सन्मुख अशी पैलतीरावरती दीपमाळ बांधली आणि तेथे बसून विठ्ठल चिंतन आणि भजन करू लागले. अद्याप चंद्रभागेच्या तीरावरती दीपमाळ आहे. एके दिवशी चोखामेळा भजन संपल्यावरती भोजनाला बसले. तेव्हा अकस्मात साक्षात पांडुरंग त्यांच्या पानात भोजनाला आले. लिंबाच्या झाडाखाली सावलीत देव चोखोबा बरोबर जेवत बसले असताना तेथे काही कारणानिमित्त मंदिरातील पुजारी आला होता. तो दुरून त्यांच्या जेवणाची गंमत पाहत उभा राहिला. विठोबाला दही वाढायला आलेल्या चोखोबाच्या पत्नीच्या हातून दही वर उसळले. थोडे थेंब देवाच्या पितांबरावरती उडाले. तेवढ्यात एक कावळा निंबोळ्या खाऊन खाली टाकू लागला. चोखोबा त्या कावळ्याला म्हणाले, "अरे कावळ्या, रमाकांत इथे जेवायला बसला आहे. कडू लिंबोळ्या खाऊन खाली टाकू नकोस, अन्नात पडतात. तू दुसऱ्या फांदीवर बस." हे चोखोबांचे वचन पुजाऱ्याने ऐकले. त्याला वाटले आपल्यालाच तो कावळा म्हणाला. हा असंभवित असताना देव त्याच्यासोबत कसे जेवण करतो? असे म्हणून तो रागाने चोखोबाजवळ गेला आणि रागाने त्यांच्या गालावर जोरात थप्पड मारली. पुन्हा संतापून चोखोबाला बोलला आणि विटाळ झाला म्हणून नदीमध्ये पुन्हा एकदा स्नान करून मंदिरात गेला. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जवळ गेला. पाहतो तर काय, देवाच्या पाषाणाला गाल सुजून वर आला होता. तसेच डोळेही सुजलेले व पाण्याने भरलेले होते. पितांबरावरती ही दह्याचे शिंतोडे पाहताच पुजारी भयभीत होऊन धावत चोखोबाच्या घरी गेला. त्यांना शरण जाऊन म्हणाला, "भक्तीचे महात्म्य मला ओळखता आले नाही. मी व्यर्थ तुझा छळ केला, परंतु त्याचा त्रास देवाला झाला." पुजाऱ्याने झालेली सर्व हकीकत चोखोबांना सांगून त्यांना घेऊन मंदिरात आला. चोखोबांनी देवाच्या मूर्तीला आलिंगन दिले. डोळे भरून देवाला पाहिले. प्रेमाने देवाच्या मुखावरनं हात फिरवला. त्या क्षणी देवाच्या गालावरील सूज नाहीशी होऊन गाल पूर्ववत झाला. तेव्हापासून चोखोबाला मंदिरात येण्यास कोणतीही प्रतिबंध केला नाही. देव भक्ती पाहतो. देव आपल्या भक्ता